नमस्कार. आपण पाहत आहात स्टार सह्याद्री न्यूज. प्रतिनिधी श्रीकृष्ण शेळके. आजची प्रेरणादायी बातमी आहे. जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातून जिथे सामाजिक आणि वैद्यकीय क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल डॉक्टर वामन साळवे यांना प्रतिष्ठेच्या महाराष्ट्र रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. भोकरदन तालुक्यातील वाकरी येथील रहिवासी डॉक्टर वामन निंबाजी साळवे यांना तेजस सेवा प्रतिष्ठान संगमनेर यांच्या वतीने आयोजित भारतीय संविधान अमृत महोत्सव कार्यक्रमात महाराष्ट्र रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर येथील मालपाणी लॉन्स हॉलमध्ये नुकत्याच संपन्न झालेल्या या भव्य कार्यक्रमात आमदार डॉक्टर किरण लहामटे आणि विचारवंत प्राध्यापक मुकुंद भारसाखरे यांच्या हस्ते डॉक्टर साळवे यांना हा सन्मान प्रदान करण्यात आला. भारतीय संविधानाच्या 75 वर्षांच्या अमृत महोत्सवानिमित्त विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या 75 सामाजिक कार्यकर्ते आणि मान्यवरांचा यावेळी गौरव करण्यात आला. कार्यक्रमाच्या प्रारंभी संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर रवींद्र घोसाळे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. कार्यक्रमाचे उद्घाटन माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते झाले, तर अध्यक्षस्थानी ॲडव्होकेट संघराज दादासाहेब रुपवते होते. यावेळी सुमेध बोधी, तेजस घोसाळे, भूषण घोसाळे तसेच इतर अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सतीश खरात यांनी केले, तर आभार प्रदर्शन के.जी. भालेराव यांनी व्यक्त केले. डॉक्टर वामन निंबाजी साळवे यांना मिळालेल्या या सन्मानाबद्दल वाकडी परिसरासह संपूर्ण भोकरदन तालुक्यातून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे. अशाच ताज्या, विश्वासार्ह आणि स्थानिक बातम्यांसाठी स्टार सह्याद्री न्यूजला सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी नक्की शेअर